अगं माझे मित्र आले, त्यांना लवकर चहा कर. चहा? हा. अहो कारभारी, काय ग? आपल्या घरात सामान नाही चहाचं. मग त्यांच्याकडून पैसे घ्या, मी चहा करते. अरे बापरे, अरे पाहुण्याला कुठं पैसे माग. नमस्कार सर. हाताला काय लागलंय? 3ऱ्या मजल्यावरनं पडलोय खाली. बाप रे, तरी पण जिवंत आहात. नशीब आहे तुमचं चांगलं. उलट माझ्यासारखं फुटकं नशीब कुणाचं नाही. कसं काय? 10 लाखाचं कर्ज होतं म्हणून 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारली, खाली फॉर्च्युनर वर येऊन पडलो. आता फॉर्च्युनर वाला 5 लाख रुपये मागालाय. आता 15 लाख रुपये खर्च झाले. तुम्ही लाईफ मध्ये सध्या कोणत्या टप्प्यावर आहात? राम राम मामा. राम राम. अगं जावे आले तर त्यांना पाणी पिणी द्यावा, चहा पाणी करावा. अहो त्यात काय नवलंय, रोजच येते ते जावाई. ते तिथं रांजात पाणी, तिथं गिलास असून द्या तुम्ही ते पाणी. काय शोधताय? इथं 2000 रुपयाचं बंडल ठेवलं होतं, त्याला लाल कलरचं रबर होतं बघ. हे घ्या रबर. जीव अडकलाय रबरात. हो ताई, पाय दाबायची मशीन आहे, स्वस्तात घ्यायची का? नाही नाही, नको नको, लग्न झालंय माझं. मामी, ते किराणा फिराणा काय आणायचं नाही का? हा, तुम्हाला किराण्याची बरी काळजी पडली. त्यातले काही पैसे ढापायचे असतील तुम्हाला. बरोबर. राम राम बाई. ए शान्या, बाया माणसाला कुठे राम राम घालतात का? जाऊ द्या बाई, का? आमचा माणूस साधा भोळा आहे. साधा भोळा? खुशाल आला आणि बाईला राम राम म्हणतो. अरे काय म्हणा मग. काय नालायक बाई. जावाई, तुम्हाला शिळी भाकर खायला आवडून का ताजी भाकर? मला ताजी. ताज्या भाकरीला टाइम लागन. तुम्ही काय करा, आता उद्या या. जाऊन दे मग, द्या शिळीच. ती 4-5 दिवसाची शिळी भाकर आहे. जावाई, तुम्ही आता काय करा, 2-4 दिवस तुमच्या घरी जा. आता तुम्ही का हो, काय झालंय? आता आमच्या इथं लग्न आहे 2-4 दिवसांनी. आता जर आमचे पाहुणे रवळे आले तर त्यांना सांगितलेलं आहे आमच्या जावयाला तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून. आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रवळे आम्हाला काय म्हणतील? अहो पण मामी, असं खोटं नाही बोलावं, जे खरं ते सांगावं. सांगू काय मग खरं, की इथं सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून इथंच? नाही म्हणलं का सांगू, काही गोष्टी खोटं बोलण्यासाठी चांगलंच असतं. अहो मी इंग्रजीच्या क्लासला गेले होते, आता मी सगळे इंग्लिश शिकले. आता मला काही बी विचारा तुम्ही. शेरीट म्हणजे काय? अगं बाया, विचारून विचारून काय विचारलं, एवढं सोपं विचारलंय. शेरीट म्हणजे वाघ जेवतोय, शेर म्हणजे वाघ, आणि इट म्हणजे जेवतोय. कसं काय मामीने बोलले हो मला एवढे अर्जंट? मामी, एवढे अर्जंट मला कशाला बोलले हो? अहो जावाई, मी तुम्हाला काय करते, पैसे देते. तुम्ही तुमच्या मामा सोबत जा आणि एक छान मस्त चांगला ड्रेस घेऊन या. तुम्ही तर मला 10 रुपये देतात, चक्क एवढा मोठा पैशाचा ड्रेस कसं काय घ्यायला लागलात नेमकं? अहो जावाई, उद्याच्याला तुमचा सण आहे. उद्या पोळवा नाही होय, तर मग आता बैल सजविते, तुम्हाला कपडे नग होय. अहो तुम्हाला आज जेवायला काय बनवायचे? काय काय ऑप्शन आहेत खायला? राईस, चावल, भात, याच्यातलं कोणतं करू सांगा, मग मसाला विचारलं नाही. मामी, त्या दिवशी दिलेलं तूप काय भारी होतं, काय भारी होतं. तुम्हाला सांगतो, तुमच्या पोरीने चटा खाऊन संपून टाकलं. उलसक उरलं होतं म्हणलं खाता येईल, तर लयच हलकटपणा. कशी देईन म्हणून ते चांगलं चांगलं म्हणायला लागले. धरा एवढा घेऊन जा. लय बिर्याणी खाल्ली बाबा, फुल झालोय आता. तुम्हाला आई तर राहायला आणि फुकटचं खायला ते चांगलंच वाटणार आहे ना, ते काय वाईट लागणार आहे काय? हॅलो, कुठं आहे हो? ए ठेव जरा, मी कामात आहे, तुला नंतर करतो. किरकिर किरकिर बिन कामाची ठेव पण. हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, एकदम फ्री आहे. बोला काय काम होतं? 1 मिनिट, हे घ्या, तुमच्या बायकोशी बोला. तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयोडेक्स घेऊन या. ओ, तुमचा हात दाखवा, तुमचं भविष्य सांगते. बायको तुमच्यावर लय प्रेम करत्या. कोणाची? सांग की कोणाची? नशीब नवरे सुंदर असतात म्हणून बरं आहे, नाहीतर ब्युटी पार्लरचा दोघांचा खर्च महागात पडला असता. नाव काय? तुम्ही नवीन दिसायला लागलात. माझं नाव वर्षा.
इकडे माझ्या मामाकडे राहायला आली. मी तुम्हाला पाहत असतानाच ओळखलं. म्हणलं तुम्ही पाहुणे दिसता गावात. नाही तर आमच्या गावातल्या निवळ भादाड्या पुरी आहेत. 5-5 तेल आणि 2